नमस्ते मुलांनो, आज आपण मराठी विषयामध्ये आरशातील स्त्री ही कविता बघणार आहोत. ही तुमच्या टेक्स्टबुक मधली 11वी कविता आहे. हिरा बनसोडे यांची ही कविता आहे. आपण बघू शकतो चित्रामध्ये की एक स्त्री आरशामध्ये बघत आहे आणि तिला आरशातली एक दुसरी स्त्री दिसत आहे बोलताना. ह्या दोघींमधलं काय संवाद आहे आणि लेखिका कवयित्री हिरा बनसोडे यांचं आरशातली स्त्री ह्याबद्दल काय मत आहे हे आज आपण जाणून घेऊया. सर्वप्रथम आपण लेखिकेचा परिचय आणि कवितेचा परिचय बघूया. सुप्रसिद्ध कवयित्री फुले आंबेडकरी साहित्य चळवळीतील पहिल्या पिढीच्या महत्त्वाच्या कवयित्री. अस्मितादर्श, निकाय सुगावा, युगवाणी, समुचित इत्यादी नियतकालिकांतून सातत्याने काव्यलेखन. आपल्या काव्यलेखनातून आणि काव्य वाचनातून आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात प्रवाही करणाऱ्या हिरा बनसोडे यांची कविता अग्रणी ठरली. त्यांचे पौर्णिमा, फिनिक्स व फिर्याद हे काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत. प्रस्थापित समाज व्यवस्थेच्या विरोधात बंड करणारी, व्यवस्थेला जाब विचारून न्याय्य हक्कांची, अधिकारांची भाषा उच्चारणारी कविता त्यांनी मुख्यतः लिहिली. समताधिष्ठित समाजरचनेला जन्म देणारी, दलित सामाजिक सांस्कृतिक परिवर्तनेही आपल्या कवेत घेते. डॉटर्स ऑफ महाराष्ट्र या ग्रंथात हिरा बनसोडे यांचा समावेश करण्यात आलेला आहे. त्यांच्या कवितांचे गुजराती, इंग्रजी, फ्रेंच भाषात अनुवाद झालेले आहेत. हे आपण कवयित्री हिरा बनसोडे यांचा परिचय बघितलेला आहे. आता आपण थोडक्यात कवितेचा सार बघूया. स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यांतराचा वेध घेताना कवयित्री या कवितेत स्त्रीच्या व्यथा शब्दबद्ध केल्या आहेत. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळाच्या स्मृती जाग्या होतात तेव्हा तिच्या लक्षात येते की मी ती हीच का, आणि मग तिला वाटत राहते किंवा वाटणारी स्थितप्रज्ञता इथे दर्शवलेली आहे. आणि मग तिला असं वाटत राहते की अंतर्बाह्य मी किती बदललेले आहे. चैतन्यमन बाल्य, तेजस्वी तारुण्य, त्यामधील स्वप्ने, ध्येय, कुठल्या कुठे जाऊन आता कशाचेही काहीच न वाटणारी स्थितप्रज्ञता माझ्यात आलेली कोठून. पूर्वी हवेसे वाटणारे चांदणे, वाट पाहणारी जाई अशा छोट्या छोट्या गोष्टीतही आनंदाचेही आता संसारात गुरफटून गेल्यानंतर भानच नसते. संसारात गांजलेल्या या स्त्रीला शेवटी आठवणीतील बालसखी नव्या उमेदीने जगण्यासाठी कसे प्रेरित करते हे या कवितेतून समजून घ्यायचे आहे. तर थोडक्यात आपल्याला समजलेले आहे की ही जी कविता आहे ही स्त्री जीवनावर अवलंबून आहे. स्त्रीचे जीवन कसे असते की पहिली बाल्यावस्था, तरुणपण, मग प्रौढावस्था आणि मग ती संसारामध्ये अगदी गुंग झालेली असते. जेव्हा बाल्यावस्था असते तेव्हा नव्याने जगण्याची, उत्स्फूर्तपणे जगण्याची, तरुणपणामध्ये काहीतरी करण्याची एक प्रकारची उमेद असते. परंतु कालांतराने ती संसाराच्या सर्व गोष्टीमध्ये इतकी गुरफटून जाते, इतकी गांजते चिंता काळजांनी की तिच्या हे सगळे स्वप्न, हे सगळे करण्याचे ध्येय, आकांक्षा सगळ्या मागे पडल्या जातात आणि ती संसाराच्या ओझ्याखाली कशी दाबली जाते. मग तिला ते हवेसे वाटणारे नैसर्गिक फुले, चांदणे याचंही तिला भान राहत नाही, भास होत नाही. ती इतकी त्या सर्व गोष्टीमध्ये गढून गेलेली असते. त्यावेळेसच तिची बालसखी नव्या उमेदीने तिला जगण्याची कशी प्रेरणा देते ही आपण या कवितेतून आज बघणार आहोत. सर्वप्रथम मी कविता वाचते आहे, सर्वांनी व्यवस्थित ऐकायचं आहे. सहज आरशात पाहिले
मी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती? माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य. तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक तू कशी होतीस ते. पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी चैतन्यमयी बालिका. अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी तू नवयौवना. स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येयगंधा. न आज नख शिकात तू, तू आहेस फक्त स्थित प्रज्ञ राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग, मन उलगडून ओठ मात्र असतात पिळवलेले. खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात. जळतेस मात्र अहोरात्र पारंपारिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतील ती अल्लड जाईही पेंगळते तुझ्या वाट पाहुनी पाहुनी. पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते. रात्रीच्या एकांतात हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा. तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदळते आणि अशातच मी मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. अतिशय सुंदर आणि मनाला स्पर्श करणारी ही कविता कवयित्री हिरा बनसोडे यांनी स्त्री जीवनाविषयी लिहिलेली आहे. खरोखर स्त्रीचं जीवन जसं कवितेत सांगितलेलं आहे तशा प्रकारचंच असतं. सर्वात प्रथम आपण बघतो ती जी आरशातली स्त्री आहे म्हणजे कदाचित ती लेखिकेचंच प्रतिबिंब असेल. जी लेखिकेशी त्या चित्रातल्या स्त्रीचंच प्रतिबिंब आहे जी तिच्याशी बोलत आहे. ती सांगते की तुझे डोळे का भरून आलेले आहे. ती तूच आहेस ना जी तू आधी होतीस. तुझे रूप किती बदललेले आहेस. तू किती चेंज झालेली आहे. अंतर्बाह्य तू अतिशय बदललेली आहेस. ती सुंदर पूर्वांग असलेली स्त्री तूच आहेस ना. तुझ्यामध्ये एवढा बदल का झाला. तू तुझा सगळा भूतकाळ एवढ्या चांगल्या चांगल्या आठवणी तू कशी विसरली आहे. तर चल मी तुला त्या सगळ्या गोष्टींची गतकाळातल्या आठवण करून देते. मग तिने आठवण करून द्यायला लागली की बालपणामध्ये असताना तू कशी होतीस. आपण आपल्या पाठीमागे पास्ट टेन्समध्ये जाऊन बघू शकतो की आज आपण कसे आहोत आणि मागे आपण कसे होतो. मग त्याच्यामध्ये आपले बालपण, तरुणपण हे सर्व गोष्टी ज्या आहेत आपण आठवू शकतो. की लेखिकेने कवयित्री इथे सांगितले आहे की पावसाचे तरंग ओंजळणारी चैतन्यमय बालिका. तू एक अशी चैतन्यमय बालिका होती. जसे की पावसाचे जे थेंब आहेत ते आपल्या ओंजळीत भरणारी एक उत्स्फूर्त आनंद देणारी तू एक बालिका होती. किंवा अंगणात एक छानसे दिवे लावावेत. दिव्यांच्या प्रकाशात पूर्ण अंगण झळकून जातं. हे सर्व नव चैतन्यात नव यौवनात तू स्वप्न करून पंख हलवून आभाळात जाणारी झुलवणारी एक ध्येयगंधा होतीस. आणि एक नख शिकात तू आहेस फक्त स्थित प्रज्ञ राणी. आणि इतके चांगल्या गोष्टी तुझ्यामध्ये होता. एक तेजस्वी रूप तुझ्यात होतं. एक आनंद होता. दुसऱ्यांना आनंद देणारी तुझी वृत्ती होती. मग तुझी अशी अवस्था का झाली. हे त्यांचं बालपणाचं थोडक्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे.
आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग मग मन उलगडून. आणि ते म्हणतात की तू ज्यावेळेस आरशात बघतेस त्यावेळेस तू तुझ्या घरातल्या कामात इतकी व्यस्त असते की तू माझ्याशी बोलत सुद्धा नाहीस. ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलांसारखे, पण चेहऱ्यावर अगदी नीरस भाव असतात. सुकलेला चेहरा असतो, पिळवटलेले ओठ असतात की त्याच्यामधून कोणताच भाव व्यक्त होत नाही. अगदी एखाद्या फूल खसकन तोडावं तसा तुझा देह तोडल्यासारखा वाटतो. इतकी कशी वेढून गेलीस या घन मर्द संसारात. आणि ती स्त्री आरशातली विचारते की तू एवढ्या तुझ्या घन दर्द म्हणजे एकदम घनदाट जसं जंगल असतं तसं घनजर्द तुझ्या संसारात तू इतकी व्यस्त झालेली आहे की तुला चांगल्या गोष्टींची आठवण नाही आहे. तू तुझ्या संसारात स्वतःला इतकं झोकून घेतलेलं आहे की तू किती आनंदी फुलणारी एक स्त्री होती हे तू विसरलेली आहेस. आणि तू स्वतःचा देह याच्यामध्ये झोकून टाकलेला आहे. अतिशय दुःखी तू अशी आहेस. जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. आणि आई वडिलांनी लग्न करून दिलेलं आहे किंवा स्त्रीचा जन्म सहन करण्यासाठी झालेला आहे किंवा एकदा मोठे झाले तर लग्न हे करायलाच लागतं. हे एक परंपरेमध्ये आपण गुरफटलेलो आहोत. त्यामुळे आपल्या इच्छा आकांक्षा आपल्या भावना मारून आपण परंपरेनुसार मुलीला लग्न करून सासरी जावं लागतं. आणि सोबत आपल्या इच्छा आकांक्षा स्वच्छंदपणे उडण्याची जी एक भावना असते ती आपण आपल्या हातानेच दाबून टाकतो आणि दुःखित अंतःकरणाने आपण पुढे जात असतो. जणू काही ही एक लादलेलीच गोष्ट आपल्यावर आहे. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचे भान नाही ग तुला. आणि मग लेखिका सांगते की तुझ्या अंगणात पडणारी जी चांदणं आहेत त्याला दार उघडून सुद्धा आतमध्ये घेण्याची तुझी इच्छा नाहीये. इतकी तू दुःखी आणि संसारात वेढलेली अशी आहे की तुझ्याकडे तो वेळ पण नाही. बागेतील जी अल्लड जाईची फुले आहे ती पण पेंगळून गेलेली आहेत तुझी वाट पाहून पाहून. परंतु तू झालीस अस्तित्वहीन. पण तू असं वागतेस की तुझं काही जीवनात अस्तित्वच नाहीये. घर संसार लेकरं नवरा ह्याच्यामध्येच तू इतकी गुंग झालेली आहेस रोजच्या कामात की तुझं कुणी वाट बघत आहे. बाहेर हे सर्व सोडून पण बघण्यासारखा आणि घेण्यासारखा आनंद खूप गोष्टी आहेत हे तू विसरलेली आहेस. अशी कवयित्री आपल्याला ह्या कवितेत सांगते की ती स्त्रीचं मनोगत त्या व्यक्त करताय आणि त्या स्त्रीद्वारे त्या जगातील सर्व स्त्रियांचं मत व्यक्त करतायत की अशा कित्येक स्त्रिया आहेत त्या घरामध्ये स्वतःला कोंडून घेतात किंवा स्वतःमध्येच त्या गुंग असतात. आपलं काही अस्तित्व आहे याचं भानच त्यांना मुळी नसतं. अशा प्रकारे कवयित्री इथे आपल्याला सांगतात की ही स्त्री पण जी आहे ती आपलं अस्तित्व विसरलेली आहे. आपल्या आजूबाजूला असलेलं सर्व देहभान विसरलेली आहे. चांगल्या गोष्टी ती विसरलेली आहे आणि स्वतःला तिने संसारामध्ये झोकून टाकलेलं आहे. कवयित्री सांगतात की दारात पडलेले टपोरं चांदणं किंवा मैत्रिणी म्हणूया मित्र म्हणूयात यांना तू विसरलेली आहेस. त्यांना तू घरात घेत नाहीयेस. बागेत फुलणारे जाईचे फुलं हे सुद्धा तुझी वाट पाहून पाहून पेंगून गेलेली आहेत. सर्व गोष्टींना जगिक तू विसरलेली आहेस. नैसर्गिक गोष्टींना तू विसरलेली आहेस आणि स्वतःला या संसारामध्ये त्या वंश परंपरेच्या बेड्यांमध्ये तू गुरफटून घेतलेले आहे, बांधून टाकलेला आहे की स्त्रीचा जन्म जो आहे तो चूल आणि मूल इथपर्यंतच मर्यादित आहे. त्याच्या पुढे उडण्याची यशस्वी होण्याची त्यांना गरज नाही किंवा अधिकार नाही. अशा या संसारामध्ये परंपरेमध्ये तू स्वतःला गुरफटून घेतलेला आहे. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते रात्रीच्या एकांतात तू हुंदका कंठात दाबून शिवत असते तुझे कठीण ठिकठिकाणी फाटलेले हृदय. कवयित्री सांगतात की मी कितीदा तुला रात्रीच्या अंधारात पाहिलेलं आहे की तू रडत असतेस, दुःखी असतेस मनातून अंतःकरणातून. तू तुझा हुंदका दाबत असते. जसं आपण खूप रडू आल्यावर कसा हुंदका येतो तसाच हुंदका ह्या
अशातल्या स्त्रीला पण येतो. तिला पण तिच्या जीवनातल्या सर्व गोष्टी आठवत असतील की माझं जीवन किती आनंदित सुखात गेलं आणि आता मी सर्व माझ्या इच्छा आकांक्षा दाबून एक प्रकारचं गुलामाचं जीवन मी जगत आहे. तर ती दिवसा तर रडू शकत नाही कुणासमोर, तर ती रात्री आपला हुंदका दाबत आहे. तर कवयित्री म्हणते की मी बघितलेलं आहे की तू रात्री हुंदका करून रडतेस, तुझं काळीच दुःखाने हंबरत असतं आणि तुझा कंठ दाबून तू रडत असतेस आणि तुझं दुःखी झालेलं फाटलेलं हे जे हृदय आहे ठिकठिकाणी तू ते हृदय जणू काही शिवत असतेस रात्रीच्या वेळेस. असं कवयित्रीने ह्या स्त्रीचं वर्णन केलेलं आहे की खरोखर किती दुःखामध्ये ही स्त्री आपलं जीवन जगत आहे. नी पदराखाली झाकतेस देहामधल्या असहाय्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळते आणि अशातच ती मला गोंजारी जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली. बघा, कवयित्री सांगतीये की ती स्त्री जी आहे आरशातली ते जणू काही तिचंच प्रतिबिंब आहे आणि ती सांगतीये की तुझ्या शरीराच्या पदराआड आणि असंख्य वेदना आहेत. कदाचित त्या शरीराच्या खुणा असतील, लागलेले घाव असतील किंवा मनातल्या असतील, जे तू पदराखाली झाकून आपलं दुःख लपवत आहेस. आणि ते बोलणे ऐकून मला स्वतःच इतकं हिंदकळे म्हणजे दुःखाचा उसासा असं मला वाटत आहे. ती मला गोंजारी, ती म्हणजे आरशातली स्त्री. आपण चित्रामध्ये बघू शकतो आरशातली स्त्री जणू काही कवयित्रीला गोंजारत आहे, हात फिरवत आहे मायेने आणि अधिकारवाणीने तिला काहीतरी बोलत आहे. रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे. शेजारच्या तळ्यात मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. आणि शेवटी ती आरशातली स्त्रीच लेखिकेला म्हणते की तू रडू नकोस, हिंदोळे म्हणजे हुंदके देऊन रडू नकोस, तर तुझ्या डोळ्यातलं हे दुःख, हे अश्रू शेजारच्या तळ्यात पाण्यात नेऊन सोड आणि तळ्यातली जी सुंदरशी पांढरी कमळ आहे ती तू शुभ्र कमळ उमललेली सोबत घेऊन ये. म्हणजेच काय, हे जीवनातले दुःख तू विसर आणि प्रसन्न अंतकरणाने आणि तू मनाने फुलांसारखं प्रसन्न हो. जीवनातले निर्णय बदल, स्वतःसाठी जगायला शिक आणि चांगल्या गोष्टी तू शिकत राहा. आणि अशा प्रकारे कवयित्री म्हणते की ही जी स्त्री आहे दुःखामध्ये अनेक गोष्टी घेऊन ती सहन करू शिकत आहे, अनेक दुःख ती सोबत घेत आहे, अनेक दुःखामध्ये ती राहत आहे. परंतु हे दुःख तू विसरून एका निरस अशा मुलीसारखी जा आणि शुभ्र असे उमललेले कमळ तू हातात घेऊन ये. नव्या उमेदीने, नव्या जोशाने, आनंदाने, उत्स्फूर्तपणे जगाकडे बघ आणि जीवन जगत राहा. अशा प्रकारे लेखिकेने, कवयित्रीने ह्या कवितेमध्ये त्या सर्व स्त्रियांना आव्हान केलेलं आहे की तुम्ही आपल्या जीवनातली दुःख धरून बसू नका. संसार आणि संसारातल्या गोष्टी या स्त्रियांसाठी अगदी सक्तीच्या आहेत आणि त्यांनी त्यासाठी आपल्या इच्छा आकांक्षांना मारायचं, ही गोष्ट कोणतीही सक्तीची नाही आहे. तर आपण आपल्या इच्छेने किंवा आपल्या आपल्या मतानुसार सुद्धा जीवन जगू शकतो. ते यामध्ये कवयित्रीने स्त्रीच्या आयुष्यातील स्थित्यांतराचा वेध घेताना या कवयित्रीने या कवितेत स्त्रियांच्या व्यथा शब्दबद्ध केलेले आहे की त्यांच्या मनातले जे दुःख आहे ते या शब्दामध्ये मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. सहज आरशात पाहताना जेव्हा गतकाळामध्ये त्या स्मृतीमध्ये ती जाते की मी आधी कशी होते, मग थोडीशी कॉलेजमध्ये गेल्यावर तरुण असल्यावर कशी होते आणि लग्न झाल्यावर आता माझी अवस्था कशी झालेली आहे, त्या सर्व गोष्टी तिच्या लक्षात येतात. की मग असा प्रश्न त्यांना पडतो लेखिकेला की ती मीच आहे का. कधी कधी आपणही बघतो आपण आधी कसं होतो आणि आता कसं, तर हा प्रश्न आपल्यालाही पडतो. आणि मग तिला वाटते की मी अंतर्बाह्य बदललेली आहे, अंतकरणाने, मनाने, शरीराने मी बदललेली आहे. एक चैतन्य मन, बाल्य, तेजस्वी तारुण्य, हे सगळे काही तरुणाचे स्वप्न, बाल्यपण, हे ध्येय कुठल्या कुठं जाऊन पोहोचलेलं आहे.
आणि सगळे स्थित झालेले, स्थित म्हणजे शांत झालेले आहे, स्थिर झालेले आहे एका ठिकाणी. आणि जे काही निसर्गातले आवडणारी फुलं, चांदण्या, चंद्र, ह्या सर्व काही गोष्टी पाहून जो छोट्या छोट्या गोष्टीतून आनंद मिळत होता, ते आनंद जसं काही हिरावूनच घेतलेला आहे. आणि संसाराच्या मोठ्या एक घनदाट जंगलात मी सापडलेले आहे. या स्त्रीच्या आठवणीतली बालसखी नव्या उमेदीने येऊन कवयित्रीच्या मनामध्ये पुन्हा एकदा जगण्याविषयी प्रेरणा देते आणि नवीन जीवन जगण्याची एक प्रकारे उत्स्फूर्तपणे तिला एक प्रकारची ती तिथं प्रेरणा देताना आपल्याला दिसून येते. म्हणजेच आरशातली स्त्री एका बालपणीच्या मैत्रिणीसारखी लेखिकेला जीवन जगण्यासाठी प्रेरणा देते. तिचं स्थित झालेलं जीवन, स्थिरावलेलं जीवन, दुःखाच्या डोहात सापडलेलं एकच ओघ असलेलं जे जीवन आहे, त्याच्यामध्ये बदलाव करण्याचा प्रयत्न करते की तू सुद्धा अशा वेगवेगळ्या पद्धतीने जीवन जगू शकतेस. आणि हे कमळाचे उमललेले फूल हे उत्स्फूर्तपणे प्रेरणा देण्याचं एक प्रतीक त्यांनी दाखवलेलं आहे. ही कविता आपण परत एकदा बघूया, सर्वांनी ऐकायची आहे. सहज आरशात पाहिले मी डोळे भरून आले. आरशातील स्त्रीने मला विचारले, तूच ना ग ती, माझेच रूप ल्यालेली, तरीही मी नसलेली. किती बदललीस ग तू अंतर्बाह्य, तुला सांगू तुझ्या अंतरीचे सुंदर पूर्वरंग. ऐक तू कशी होतीस ते, पावसाचे तरंग ओंजळीत भरणारी, चैतन्यमयी बालिका, अंगणात दिवे लावावेत तसे सर्वच बहर लावणारी. तू नवयौवना, स्वप्नांचे पंख लावून आभाळ झुल्यावर झुलणारी तू ध्येय गंगा. मी आज नखशिखात तू आहेस फक्त स्थित प्रज्ञा राणी. आरशात भेटलीस तरी बोलत नाहीस ग, मन उलगडून ओठ मात्र असतात पिळवटलेले, खसकन देह तोडलेल्या फुलासारखी. इतकी कशी वेढून गेलीस या घनगर्द संसारात, जळतेस मात्र अहोरात्र पारंपरिकतेचे वरदान समजून. अंगणात थांबलेल्या तुझ्या प्रेयस चांदण्याला दार उघडून आत घेण्याचेही भान नाही ग तुला. बागेतली ती अल्लड जाईची पेंगुळतेय तुला वाट पाहून पाहून, पण तू मात्र झालीस अस्तित्वहीन, प्राण हरवलेली पुतळी. अनेकदा तुला मी अशी पाहते की काळीजच हंबरते रात्रीच्या एकांतात, तर हुंदका कंठात दाबून शिवत असतेस तुझे ठिकठिकाणी फाटलेले हृदय. मी पदराखाली झाकतेस देहामधल्या असह्य कळा, तिचे हे बोलणे ऐकताच मी स्वतःच हिंदकळलो आणि अशातच ती मला गोंजारीत जवळ घेत अधिकारवाणीने म्हणाली, रडू नकोस खुळे, उठ आणि डोळ्यातले हे आसू सोडून दे शेजारच्या तळ्यात. मी घेऊन ये हातात नुकतीच उमललेली शुभ्र कमळाची प्रसन्न फुले. अशा प्रकारे ही कविता परत वाचून झालेली आहे. थोडक्यात आपण ह्या कवितेमध्ये स्त्री जीवनाची व्यथा कवयित्रीने शब्दात कशा प्रकारे मांडलेली आहे ही अभ्यासलेली आहे. ही पूर्ण कविता तुम्ही सुद्धा कवयित्रीचा परिचय आणि कवितेचा परिचय या दोघांचाही परिचय सहित ही कविता तुम्ही व्यवस्थित वाचायची आहे, समजून घ्यायची आहे. आणि ही पूर्ण कविता तुम्ही तुमच्या मराठीच्या नोटबुकमध्ये चांगल्या आणि स्वच्छ अक्षरात लिहायची आहे. तिचा भावार्थ समजून घ्यायचा आहे. कारण की रसग्रहण करा यासाठी ही कविता तुम्हाला विचारल्या जातात. कवितेचे रसग्रहण करा, त्यासाठी तुम्हाला त्याची माहिती तुमच्या शब्दात लिहिणे पण गरजेचं आहे. त्यामुळे अशा प्रकारे प्रश्न तुम्हाला परीक्षेत अनेक विचारले जातात. रसग्रहण करा, अभिव्यक्ती पूर्ण करा, काव्यपंक्ती
किंवा काव्य सौंदर्य, काव्यभाव व्यक्त करा. हे सर्व गोष्टींची उत्तरं व्यवस्थित लिहिता यावी यासाठी तुम्हाला कवितेचा अर्थ माहीत असणं अत्यंत गरजेचं आहे. तर तुम्ही पुढे बघू शकता, स्वाध्याय कृतीला पण आकृती पूर्ण करा, वर्णन करा, जोड्या जुळवा, खालील ओळींचा अर्थ स्पष्ट करा, काव्य सौंदर्य, रसग्रहण, अभिव्यक्ती अशासारखे प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये सुद्धा विचारले जातात. त्यामुळे त्याची एक पूर्वतयारी म्हणून तुम्ही आत्तापासूनच लेसन कंप्लीट झाल्यानंतर त्याचं वाचन आणि लेखन व्यवस्थित करायचं आहे. आणि तुम्ही जी मराठीची वही बनवलेली आहे त्यामध्येच कविता पूर्ण चांगल्या अक्षरात लिहायची आहे. त्यामुळे तुम्हाला लिहिण्याचा सराव चांगला होतो आणि अक्षरही सुधारण्यासाठी मदत होते. त्यामुळे हा सराव अगदी परीक्षेच्या वेळेस न करता आत्तापासूनच तुम्ही तुमची वही मराठीची मेंटेन करायची आहे, पूर्ण करायची आहे, जेणेकरून परीक्षेच्या वेळेस तुम्हाला अभ्यास करण्यासाठी अत्यंत सोपं जाईल. तर ही पूर्ण कविता तुम्ही घरी 1-2 वेळेस वाचायची आहे, समजून घ्यायची आहे आणि ही पूर्ण कविता चांगल्या अक्षरात तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून काढायची आहे. या कवितेची जी स्वाध्याय कृती आहे ती आपण पुढील भागामध्ये अभ्यासणार आहोत. धन्यवाद.